तुम्ही पॅरेंट्स आहात का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आणि तुम्ही पुढच्या जनरेशनला जर नावं ठेवत असाल किंवा तुमच्या पुढच्या जेन झी लोकांना नावं ठेवत असाल, सो त्याच्यापूर्वी 4 बोटं तुमच्याकडे येतात किंवा तुम्हीच काय मीही हेच करत होते, की आधी पुढच्या जनरेला नकळतपणे शिव्या घालून जातात. पण थोडा वेळ विचार केल्यावर असं झालं, की आजच्या जनरेशन म्हणा, पण थोडी थोडी बोटं त्यांच्या पॅरेंट्सकडेही जातात. कारण कोणतीही जनरेशन ह्याच्या आधीची जनरेशन खूप स्ट्रिक्ट होती. सो मला 2 टाइपचे पॅरेंट्स आढळले. एक पॅरेंट्स होते, आमच्या आई-बाबांनी आम्हाला खूप जाच केला, खूप रिस्ट्रिक्शन, आम्ही आमच्या मुलांना खूप सूट देणार. म्हणून मी असे पॅरेंट्स पाहिलेही आहेत, की त्यांची मुलं सकाळी 4ला येतात, 5 येतात, बोलतात चिल, आम्ही आमच्या मुलांवर आमचा विश्वास आहे, सो रिलॅक्स. सो एक टाइपचे पॅरेंट्स असे आहेत. एक टाइपचे पॅरेंट्स त्यांना जीव घेऊन ओरडतात. खूप ओरडतात, असं ते एका उठता बसता फुकटचे ओरडत असतात. आणि तुम्हाला तिसरं टाइपचं पॅरेंट्स बनायचं, तुम्हाला वाईज पॅरेंट्स बनवायचं. समोरच्या पुढच्या पिढीला नावं ठेवण्यापेक्षा आता तुमच्या हातात काय, आता जी पिढी तुमच्या हातात आहे, त्यांना चांगले संस्कार देणं, त्यांना पुढच्या पिढीला तुम्ही कसं वाचवू शकता, तर तुम्ही वाईजली जिथे गरज आहे तिथे ओरडा. जिथे गरज आहे पहिल्या सगळ्यात आधी त्यांचे फ्रेंड बना. आणि जिथे गरज जर आहे तिकडे त्यांचे फ्रेंड बना, गरज आहे तिकडे त्यांना वाईजली ओरडा, त्यांना समजून द्या. पण हे लहान असल्यापासून केलं पाहिजे. मुलगा वयात आल्यानंतर तुम्ही टेन्शन घेतलं तर नाही चालणार. आत्तापासूनच मूल जन्माला आल्यापासूनच तुम्हाला त्याला छोटे छोटे संस्कार दिले पाहिजे. पुढच्या जनरेशनला शिव्या घालण्याआधी त्याच्या आधी आधी तुम्ही आताच्या पॅरेंट्सने तुमची मुलं ज्या कोणत्या वयात असेल तर वेळोवेळी वेळ काढा आणि संस्कार द्या. नुसतं महागड्या शाळा, कॉलेजेस, टॉईज देऊन विषय संपत नसतो. मुलं जन्माला घालून विषय संपत नसतो, तर त्यांना संस्कार करायला पाहिजे. सो तुम्ही करता आहात का तो संस्कार, का पुढच्या पण जनरेशनला नसते आजकालची पिढी अशीच असं बोलून विषय संपवून देत आहे. सो नक्कीच वेळ द्या आणि समोरच्या पुढच्या पुढील पिढीसाठी नक्कीच काहीतरी करा. तुम्ही जर पॅरेंट्स असला तर बी अवेअर अबाउट इट. ओके. तुमच्या मुलांवर योग्य ते संस्कार देणं खूप गरजेचं आहे. थँक यू.